तुला काय वाटतं, पैसा भरती झालीच पाहिजे का? हो, झाली पाहिजे बाबा. दादा तुमच्या मते पैसा भरती झालीच पाहिजे का? काय मग आम्ही कशाला आलो इथे? बरोबर आहे दादा. आज इथे उपस्थित असलेल्यांना सगळ्यांना माझा नमस्कार आहे. गेल्या 1 ऑगस्ट पासून ते 27 ऑगस्ट पर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पेसा, सतरा, समर्ग, पदभरती ह्या ज्या मागण्या ज्या नियुक्त्या ज्या होत्या त्या अडलेल्या होत्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण गेल्या 1 ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन करत होतो. परंतु आपण हे आंदोलन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला मी असं सांगेन की आंदोलन करत असताना ते जे आंदोलन आहे ते 13 जिल्ह्यातील उपसंकर्ते आपले पात्र उमेदवार यांनी आंदोलन साहेब आणि जपिका साहेब देंडे साहेब आपल्याला 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. फक्त 3च या ठिकाणी संघर्ष उभे राहतील, बसतील. माझी सर्वांना विनंती आहे. यानंतर आपल्या वाणीतून आदिवासींचा बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो. ते
आदरणीय जयंत दिंडे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करून आजच्या या आदिवासी बांधवांच्या पेसांतर्गत तांत्रिक अडचण जी निर्माण झालेली आहे ती तांत्रिक अडचण दूर व्हावी यासाठी आदिवासी बांधवांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी या ठिकाणी उपोषण आरंभ केलेलं आहे असे पेसाचे बेरोजगार तरुण, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचं कृती समिती, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जीवा पांडू गावित, भास्करराव गावित, चिंतामण गावित, सोबत दिंडोरी लोकसभेचे खासदार श्री भास्करराव बगरे सर, त्याचप्रमाणे या आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी, विविध पक्ष संघटना त्यांनी पाठिंबा दिलेले त्यांचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि आज या आपल्या समस्त महाराष्ट्रातून जे आदिवासी आलेले आहेत त्यांना माझा जय आदिवासी. तिथं आदिवासींसाठी संघर्षामध्ये उतरलेले ज्याने आता आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे पेठ तालुक्यातील नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गावित, त्याचबरोबर ज्याने आता एवढ्यातच भाषण करून संपवलं ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन आणि राष्ट्रवादीचे आताचे नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर स्टेजवर असलेले भगरे, असे सगळे इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि आमच्या त्या मोर्चामध्ये आल्याबद्दल सगळ्या पक्षाचे नेतेकडे आलेले आहेत त्या सगळ्यांचं नाव न घेता मनपूर्वक आभार मानतोय आणि मी सांगतो. आणि येथे आलेल्या सर्व वाहनांना हळूहळू जायचं आहे, काळजी घ्यायची आहे, कोणीही काही जाणार नाही याची दक्षता घ्यायची, कारण की पेठ, सुरगाणा, दिंडोरी, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुके आणि 17 म्हणजे आपल्या जेवढ्या 13 जिल्ह्यातील वाहने आलेली आहे त्यांनी हळूहळू जायचं आहे. आपली वाहने स्वागत घेऊन जा. उद्या साहेबांनी दिलेल्या संदेशाचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. तरी आपण साहेबांचा संदेश आदर्शित मानून आपण हा व्यवस्थित जायचं, सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि हा कार्यक्रम संपला आपण जाहीर करतो. सर्वांना मानाचा जय जयकार. सगळ्या दिंडोरी तालुक्यातल्या सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की उद्या तहसील, बीडीओ, एसडीएमचे जे ऑफिस असतील ते आपल्याला बंद करायचे. तरी सगळ्या दिंडोरी तालुक्यातल्या सगळ्या आदिवासी संघटना, समाज बांधव उद्या दिंडोरीला तहसील समाजातील सगळ्यांना आपण कुलपा लावतोय. जय आदिवासी. पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निलेश पालवी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर पेसा भरती या आंदोलनाचं समाप्ती झाली आहे
तर 30 तारखेला परत होणार आहे मित्रांनो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू बनून राहा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हे आपलं मित्र परिवार आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे आपले मित्र परिवार आहे. ब्लॉग मध्ये बनून राहा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बाय बाय.